तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मेळाव्याच्या ठिकाणी निघालेले आहेत। नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा होतोय, त्यासाठी म्हणून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे रवाना झालेले आहेत। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन मेळावा, या मेळाव्यामध्ये आता एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे। ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत आणि ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार आहेत, मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही ना अशा प्रकारचं पत्र समोर आलंय। मात्र एकनाथ शिंदे आज आपल्या या मेळाव्यामधून नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेवर तोंडसूक घेतलंय, उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे। मात्र एकनाथ शिंदे या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणतंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाही। आजच्या या मेळाव्यामध्ये ते नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। एकीकडे विधान परिषद निवडणुकांसाठी मतदान झालेलं आहे। या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडलेल्या होत्या आणि त्यानंतर आता ठाकरेंकडचे 6 खासदार फुटलेत आणि ते शिंदेच्या संपर्कात आहेत असे त्यांचेच नेते सांगतायत। त्यामुळे आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे काही घोषणा करणार का याकडे देखील लक्ष असेल। त्याचबरोबर ते कोणकोणते मुद्दे मांडतात याकडे देखील लक्ष असणार आहे। ठाकरेंचे फुटलेले खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ते विलीन होणार आहे। मग अशा वेळेला एकनाथ शिंदे यावर काही बोलतात का? त्याचबरोबर हे 6 खासदार ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन होतील त्यावेळेला लोकसभेमध्ये महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा पक्ष हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असणार आहे। तर एकनाथ शिंदे त्या दृष्टीने काय बोलतात याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर ते काय टीका करतात याकडे देखील लक्ष असेल। तसेच 6 खासदार जे फुटलेले आहेत त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे काय बोलतात याकडेही लक्ष असणार आहे। सहा खासदार का फुटले याची कारणं त्या खासदारांनी आतापर्यंत दिलेली आहेत, तर त्यावर देखील एकनाथ शिंदे काय बोलतात। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मुंबईच्या षण्मुखानंद या सभागृहामध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण। पक्षाच्या 60व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। 6 खासदार फुटलेले आहेत आणि आमदारही फुटणार असं शिंदेच्या शिवसेनेचे नेते सांगतायत, तर अशावर उद्धव ठाकरे आज काय हल्लाबोल करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच भाजप